अंधार किती खोल जाऊ शकतो? जेव्हा माणूसच राक्षसासारखा वागू लागतो तेव्हा समाजात नक्की काय घडतं? आज आपण अशाच एका काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत जी डोंबिवलीत घडलीये. नमस्कार, चेहरा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि तितकाच वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या डोंबिवली शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, तिच्यावर अमानुष अत्याचार, गर्भपात आणि तिला सक्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्याचं भीषण कृत्य घडलं आहे. ही घटना डोंबिवलीच्या ग्रामीण भागात घडली. पीडित मुलगी आपल्या आई आणि बहिणींसोबत राहायची. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा छोटा व्यवसाय होता. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत नावाचा एक मसाला विक्रेता त्यांच्या घरी नेहमी येत असे. त्याने या ओळखीचा फायदा घेतला. 10वीची परीक्षा दिल्यानंतर पीडित मुलीचं तिच्या आईसोबत काही कारणावरून भांडण झालं. ती रागाच्या भरात घरातून निघाली आणि आशुतोष राजपूतच्या घरी गेली. इथेच त्या नराधमाने तिला डांबून ठेवलं आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अमानुष कृत्यामुळे ती गर्भवती झाली. मुलगी घरी परत न आल्याने तिच्या आईने तिचा शोध सुरू केला. धक्कादायक म्हणजे आशुतोष राजपूत स्वतः तिच्या आईला भेटून तुमची मुलगी शहरातच आहे, रागावली आहे, परत येईल असं सांगून दिशाभूल करत होता. 2 महिने उलटूनही मुलगी न परतल्याने आईला संशय आला आणि त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवली. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील एका घरात आहे. पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि त्या पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या मुलीने जो खुलासा केला तो ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. तिने सांगितलं की आशुतोष राजपूतने तिच्यावर अत्याचार केले. ती गर्भवती राहिल्यानंतर आशुतोषने तिला मुस्कान शेख नावाच्या महिलेच्या घरी नेऊन तिचा गर्भपात केला. पण तिच्या दुर्दैवानं इथंच थांबलं नाही. गर्भपात झाल्यानंतर आशुतोष आणि मुस्कान शेखने तिला एका दाम्पत्याच्या घरी ठेवलं आणि तिला सक्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. तिथंही तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरूच होते. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुस्कान शेख, तिचा पती आणि इतर 2 पुरुषांसह एकूण 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कान शेखवर यापूर्वीही पिटा, प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. यावरून ही मानवी तस्करीची एक संघटित टोळी असण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणजेच पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आशुतोष राजपूत अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मित्रांनो, ही घटना केवळ एका मुलीवरचा अन्याय नाही, तर आपल्या समाजाला विचार करायला लावणारी आहे. आपल्या आजूबाजूला असे विकृत लोक आजही वावरत आहेत का? अल्पवयीन मुलामुलींची सुरक्षा हा गंभीर प्रश्न आहे. यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पीडितेचं पुनर्वसन. या मुलीला या मानसिक आणि शारीरिक आघातातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाची नितांत गरज आहे. कठोर शिक्षा. अटक केलेल्या आरोपींना आणि फरार आशुतोष राजपूतला लवकरात लवकर पकडून त्यांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून भविष्यात असे गुन्हेगार असे कृत्य करण्यापासून धजावतील. जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपल्या मुलामुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल शिकवणं, त्यांना धोक्यांपासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. संघटित गुन्हेगारीचा बिमोड. मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसायात गुंतलेल्या अशा संघटित टोळ्यांचा मुळापासून बिमोड करणं हे पोलिसांपुढे एक मोठं आव्हान आहे. ही घटना आपल्याला एक धडा शिकवते. आपण आपल्या समाजातील अशा वाईट प्रवृत्तींविरुद्ध एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. या घटनेबद्दल तुमचे काय विचार आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांना शेअर करा आणि तुमच्या चॅनलचे नावला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वाचे व्हिडिओ नेहमी पाहायला मिळतील. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घ्या. धन्यवाद.